आपण कपाशीच्या पिकाच्या पातेगळीची कारणे त्याचबरोबर त्यावरील उपाययोजना याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, पातेगळ होण्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव, त्याचबरोबर पोषणाची कमतरता जशी की मायक्रोन्यूट्रिएंट आणि मॅग्नेशियम सल्फेटची कमतरता, त्याचबरोबर हवामानातील चढ उतार जसे की जास्त ढगाळ वातावरण किंवा अति उष्ण तापमान अशा पद्धतीने त्यामुळे पातेगळ होत असते. त्याचबरोबर पाणी जास्त साचणे किंवा पाण्याचा जास्त ताण अशा पद्धतीच्या कारणामुळे पातेगळी होत असते. आता त्यावरील उपाययोजना आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 15 दिवसाच्या अंतराने आपल्याला रस शोषक किडींना कंट्रोल करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी घ्यायची आहे, व्यवस्थित बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे आणि त्याच्यामध्ये 19-19 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप, त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रिएंट 25 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप आणि बोरॉन 25 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप याचा वापर करायचा आहे की जेणेकरून पातेगळी कमी होईल. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्याला पाण्याचा ताण बसून द्यायचा नाही, वेळेवर पाणी द्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्या कपाशीच्या प्लॉटमध्ये पाणी साचून पण द्यायचं नाही, पाण्याचा व्यवस्थित निचरा करायचा आहे. अशा पद्धतीने जर व्यवस्थापन केलं निश्चितच आपल्या कपाशी पिकामध्ये उत्पादनात वाढ झाल्याशिवाय दिसणार नाही. धन्यवाद.